एक आजाराबद्दल मात्र जे आजार आहे आपल्याला, पूर्वीचे लोक मात्र तेच करत होते. झाडपत्ती जी आहे ना, तर ह्या झाडपत्त्या प्रत्येक झाडामध्ये काही ना काही शक्ती, आयुर्वेदिक शक्ती, पण त्याचा आपण आदर करत नाही ना, म्हणून मात्र आपल्याला अनुभव येत नाही. त्याचा अपमान एखाद्या वेळेस मात्र एखादा व्यक्ती आपल्या कामं पडावा त्याच्याकरता मात्र त्याचा आदर केला पाहिजे. राम राम श्याम श्याम. तर मात्र तो आपल्यावरती दया करील. मग तशा पद्धतीनं वनस्पती आहे. आपल्या शेतात असणार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नाही, आय काँग्रेस, म्हणजे ते काँग्रेस आय काँग्रेस होतं तेव्हा आलं होतं ते. पंजाब होतं तेव्हा आलं होतं ते अजून काही. आता ते सुद्धा औषधी बरं का, ते सुद्धा औषधी. त्याला पाहिलं का आपली तर तळपायच्या आगच मस्त का इतका राग येतो ना बांधावर. चुकलं का लगेच तर काडी लावून फेटून द्यायचं, त्याचं बीज राहायला नको. असं जर त्याच्यावर राग काढला तर ती आपल्या काय उपयोगी पडेल सांगा बरं. काय उपयोगी पडेल आपल्याला. एक शास्त्राचा नियम आहे, ज्याच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे ना, ज्या वनस्पतीकडून, त्याची पूजा करा. पूजा करून आगल्या दिवशी त्याला सांगा, उद्या मी माझ्या ह्या दुःखासाठी तुझ्याकडून काडी म्हणा पाला घ्यायला येणार आहे. आगल्या दिवशी, ज्या दिवशी मात्र आपल्याला उपयोग करायचा त्या दिवशी पण नाही, आगल्या दिवशी मात्र निमंत्रण देऊन यायचं, सांगून यायचं. एखाद्या व्यक्तीला जर म्हणलं ना पण का मला तुझ्याकडून असं, तो म्हणतो थांब घरी जाईन सल्ला पाहिल नंतर सांगेन, आहे का नाही. तसं मात्र आज मात्र निमंत्रण देऊन यायचं का उद्या मी येणार माझ्या दुःखासाठी. निश्चित मात्र ती उपयोगी पडेल. कशी जखम असली ना, त्या जखमीवरती काँग्रेसचा रस वगैरे जर लावला, जखम एकदम खराब झाली ते सुद्धा भरते. फक्त आग नव्हती त्याच्यात. करून पहा फक्त तुम्ही त्याच्यावर राग नका, ते उपयोगी पडत. तर अशा स्थितीमध्ये आपला गवरचा पाला, गवर शेंगाण्याचा पाला, काय म्हणते त्याला, गवरच, गोराणीचा पाला. तर त्याचा पाला मुळीदासाठी चालतो. मुळीदासाठी काळे मिरी विधी करून दिले ते. आता इथं गोराणीच्या शेंगाला पाणी भरेलं असलं बी ना, पाणी भरेलं असलं बी ना, एखादा तुम्हाला माहिती कधी एखाद्या प्राण्याची हत्या करताना तर पाणी पाहिजे होती, हातावर पाणी घेते म्हणते करायचं का आता. तुम्ही म्हटलं का पाणी पाणी, सगळी साग होती तुमच्याच नावावर. 7 जणांना होती ते म्हणून तिला साग होती. तुम्ही हा म्हणले ना, तुम्ही आम्ही कुठं केलं, हे भाऊ तुम्ही नाही केलं, पण हा तर म्हणला का नाही, प्रश्न विचारला. म्हणून तसं मात्र त्या झाडांना पाणी भरलेलं असलं तरी तुमच्याकडून मात्र त्याला पाणी टाका, थोडंसं पाणी टाका, दर्शन करा, आणि त्याच्यातून मात्र त्याची पानं तोडून ताते मिऱ्याचा प्रसाद विधी करून दिला तर ते सकाळी 11 पानांना 11 मिरी पानं धुवून घ्यायचे. 11 पानं 11 मिरी कुटून घ्यायचे, 1-1.5 कप पाण्यामध्ये पिऊन घ्यायचे. त्यानंतर सायंकाळी सूर्यदेव, आपले सगळे प्रसाद आहे जेवणाच्या अगोदर. डॉक्टरची गोळी, जेवण करून गोळी घ्या आणि झोपून घ्या. जेवण करून गोळी घ्या, पोटभर जेवण करा, गोळी घ्या आणि झोपून घ्या. आणि आपला प्रसाद आहे जेवणाच्या अगोदर घ्या. म्हणून जेवणाच्या अगोदर 11 पानं 11 मिरी कुटून घ्यायचे, 1-1.5 कप पाण्यामध्ये पिऊन घ्यायचं. सायंकाळी पण 4, 4:30, 5च्या दरम्यान पुन्हा त्या 9 पानं 9 मिरी
कुठून घ्यायचे? 1-1.5 कप पाण्यामध्ये पिऊन घ्यायचं. 21 दिवस अशा पद्धतीनं प्रसाद घ्या. फक्त पाण्यात तोडायला गेले ना, कोणी एखादं जर भेटलं ना, त्याला मुळीच सांगू नका, नाही तर आणखीन मुळीत उठेल. म्हणजे तो प्रसाद लागू होत नाही. आणि घाबरायचं काही कारण नाही बरं का. मुळीदाचे 4 प्रकार आहे. एक शेवट लास्ट प्रकार आहे बगंदर. पण प्रसाद विधी देताना नाही काही आणखीन थोडंसं महत्त्वाची माहिती सांगतो आम्ही शक्य तर तो प्रसाद लागू व्हावा म्हणून त्याच्याकरता. जर आता एखाद्याकडे गोरणीचा पालाच मिळत नाही शहरामध्ये, मग त्याच्यासाठी अंजीर आहे, सुक्या अंजीर काडकीत टोचलेले. तर माता भगिनींनी विषम संख्येमध्ये 3 ज्याला जोडणे 3, 5, 7, 9, 11, 13, 15 असं विषम संख्येत. बौद्ध त्यांनी 2, 4, 8, 10, 12, 14, 16 असं एका छोट्याशा डब्यामध्ये भिजत टाकायची. ती भिजल्यानंतर चावून खायचं आणि ते पाणी पण पिऊन घ्यायचं. जास्तीत जास्त त्रास होत असला तर सकाळ, दुपार, संध्याकाळ. थोडासा त्रास होत असला तर सकाळ आणि सायंकाळ अशा पद्धतीनं करा. आता याच्यामध्ये कधी करून पाहिलं तुम्ही पण गुण आला नाही ना. एक प्रसाद मात्र दुसऱ्याकडे दिला आणि दुसऱ्यानं घेऊन सांगितलं, पण त्याचं काही मंत्र पण एक मंत्र पण सांगतो त्याच्यामध्ये. काय तर ते गुपित सांगू तुम्हाला. म्हणून मात्र अशा पद्धतीनं म्हणजे असं नाही का इकडं पडद्याच्या पाठीमागं जे सगळ्याच्या समोर सांगणं योग्य नाही ते तुम्हाला सांगतो आम्ही नेमकं. म्हणून मात्र आता याच्यामध्ये असं जर केलं तर मुळीचा आजार जातो. पण सगळ्या याच्यापेक्षा मात्र एक आहे, तुमचं पोट साफ झालं ना सगळे आजार जातील. आता एकच मुद्दा सांगून सेवेला पूर्ण म्हणजे उद्या मात्र याच्यातले काही प्रसाद विधी सांगू. तर जी भाजी संध्याकाळची भाजी, आता तर मात्र त्याचा आवडच कार्यक्रम आहे. संध्याकाळची भाजी जर सकाळी पाहिली तर तिच्यावर फेस आलेला असतो. संध्याकाळची भाजी सकाळी पाहिली तर तिच्यावरती फेस आलेला असतो. तीच भाजी जर फ्रीजमध्ये ठेवली तर किती दिवस राहते? 2-4 दिवस. 2-4 दिवस तर राहते. रात्रीची भाजी सकाळी पाहिली तर तिच्यावरती फेस आलेला असतो आणि तीच भाजी फ्रीजमध्ये ठेवली तर 2-4 दिवस राहते. मग आता हे फ्रीज नाही ना, हे काय फ्रीज आहे? आणि फ्रीज आलं तर संपला विषय. थंड झाले वा, थंड झाले ना, थंड म्हणजे एक सांगायचं तुम्हाला का तशाच पद्धतीनं जर आपण जेवलो सांगत शेवयाचा उंडा बनवला आणि मशीनमध्ये टाकला. तर शेवयाच्या मशीनमध्ये बसले शेवया, पण तो उंडा मशीनला लागून गेला ना, कवा शेवया येतील त्याच्यातून. पण तुम्ही तो उंडा दाबीतच राहिले तर शेवया येतील. बरोबर ना? मी तर एकच उंडा टाकलो. आता कुरड्याचं काय सांगितलं ना, कुरड्याचं उंडा टाकला होते, दाबावं लागतं पुरी 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 खाली. तसं आहे की तुम्हाला सांगतो, संध्याकाळी जर जेवलं तर सकाळी पोट साफ झालं पाहिजे.
पुन्हा पोट साफ झालं तरी भूक लागेल ना, आणि पोटच साफ होत. मग तुम्ही म्हणा मग याला होतं काय, हे काय ऐकून घ्या. सकाळी नेमकं सूर्यदेव उगायच्या आत मात्र एखादा व्यक्ती त्याच्या कामाला गेला, नेमकंच मात्र तुमच्या जेवणाची वेळेस तो आला. जेवणाची तुम्ही जेवण करत होते, आता 10-11 वाजेचा टाईम आहे जेवणाचं तुमचं, तुम्ही जेवायला बसले आणि तो 10-11 वाजता आला. तुम्हाला काय वाटतं, त्याने जेवण केलास, तुम्ही म्हणले जेव चाला. आता त्याला इतकी सट करून भूक लागेली, पण आता तुम्ही फक्त जेव चाला म्हणले. तुमचं जेवण चालू आहे ना, तो तुमच्या घासाकडे पाहतो, तो तुमच्या घासाकडे पाहतो, आणि मग मात्र पुढच्या जेवणाला 1 घास कमी तुमचा, त्याच्या पुढच्या जेवणाला 1 घास कमी, त्याच्या पुढच्या जेवणाला 1 घास कमी. 8 दिवसात तुमचं जेवण बंद होऊन जातं. मग काय झालं बा, जेवण बंद झाल्यावर, पोट साफ नाही झाल्यावर हर प्रकारचे आजार होणार ना. हातपाय दुखणार, चमका निघणार, झोपा वाटणार, चालताना चक्कर येणार, डोकं फटफट करणार, ही आजार उद्भवणार. मग याच्यासाठी पर्याय, जेवण जात नाही ना, त्याच ताटातला 1 घास चतकूर भाकरीवरती ती काढून घ्या त्याच्या वेळी, आणि तो घास मात्र त्याच्या अंगावरून उतरून दक्षिण दिशेकडे ठेवून द्या. उलटा उतरून घ्यायचं, गड्याचा काटा असा फिरतो, आपण ओवळतो असं, असं उलटं उतरून घ्यायचं दक्षिण दिशेकडे, आणि 1 आपल्याच हाताना काढा, आपल्या डाव्या बाजूकडून ठेवा. पितरांचा घास ठेवताना इकडून ठेवा, आणि हा डाव्या बाजूकडून ठेवा. जेवण झाल्यानंतर खरकट्या हातांनाच उठा. तो घास पहिलं गोमात्याला चारून द्या, नंतर ताटावरून हात धुवा. असं फक्त 3 दिवस करा तुम्ही, पाबर काय अनुभव येतो. 3 दिवस करा, सकाळ संध्याकाळ 3 दिवस करा. 4थ्या दिवशी मात्र नीटच झाला समजायचा, डॉक्टर पाठतो पण तुमच्या एक. म्हणून मात्र त्याच्याकरता फक्त याच्याकडे लक्ष द्या. उद्या मात्र पोट साफ होण्यासाठी बाकीचे काही तुमच्या जर चिठ्ठ्या आलं तर त्याच्याबद्दल पण काही आजाराबद्दल प्रश्न आम्हाला 1986-87 काही आजारच आला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आजार आहे, तुम्ही काही चिठ्ठ्या द्या, आमका आजार आहे बा, त्यासाठी काहीतरी सांगा. हे उद्या मात्र आराध्याबद्दल थोडंसं सांगू. तुम्ही थोडंसं विधी आरती उद्या आपण थोडंसं